ह्या 26 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये सगळ्यात आव्हानात्मक परिस्थिती कधी वाटली तुम्हाला? नागपूर येथे असताना एका मोनिका किरणापुरे नावाच्या तरुणीच्या त्या ठिकाणी मर्डर झाला। ही घटना एवढी भयंकर होती की जागीच कोसळली। राजकारणात सक्सेस होणं हे महत्त्वाचं असतं। जर समजा सक्सेस झालो नाही तर पुढचं काय, परिवाराचं काय, आपलं काय। खूप कमी नेते अशा विचारांचे असतील। तुमचं आणि देवेंद्रजींचं नातं कसं आहे? त्यांच्या बोलण्यानंतर कोणाला बोलणं शिल्लक राहत नाही, कोणी बोलू शकत नाही, अशा पद्धतीने ते बोलतात। कलावती फाउंडेशन हे तुम्ही तुमच्या आईच्या नावाने चालू केले। हे सगळं करताना ह्या सगळ्या लोकांमध्ये जाताना आईची आठवण येते? हो, आईची आठवण येतेच। ज्या टायमाला आपल्याकडे काही नव्हतं त्या टायमाला आई होती ना, आता सर्व काय आहे पण आई नाही आहे। कधी कधी आठवण येते की बा आता आई पाहिजे होती, ते झालं नाही। सामाजिक आणि राजकीय ह्या दोन्ही जबाबदाऱ्या एकत्रितपणे पेलताना कुठली मूल्य तुम्हाला महत्त्वाची वाटतात? राजकारणी लोकांनी अवश्य करावं, परंतु ते ठराविक वेळीच करावं। नमस्कार मंडळी, मी शुभम मुठाळ पिक्टोग्राम चावडीवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज मुलाखत घेणारा चेहरा जरी वेगळा असला तरी आपलं चावडी आणि चावडीवरच्या गप्पा मात्र त्याच आहेत, अनुभवापलीकडच्या। आज अशी व्यक्ती आपल्यासोबत आहे ज्या व्यक्तीने करिअरची सुरुवात केली पोलीस प्रशासनातनं। कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ते कर्तव्यदक्ष आमदार, शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट व कर्तव्यदक्ष आमदार माननीय आमदार राजेशदादा पाडवी यांची खासियत म्हणजे असा आमदार की ज्या आमदाराने आदिवासी संस्कृतीच्या जतनासाठी आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी अनेक कामं केली। ज्या ब्रिटिशांनी शेकडो वर्ष भारतावरती राज्य केलं, ज्या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आदिवासी समाजाने मोठा स्वातंत्र्याचा लढा उभा केला, त्याच ब्रिटिशांच्या देशात जाऊन, त्याच ब्रिटिशांच्या संस्कृतीमध्ये जाऊन महाराष्ट्र रत्न पुरस्कार स्वीकारताना आमदार राजेशदादा पाडवी यांनी आदिवासी संस्कृतीची एक दर्शन घडवलं, एक झलक घडवली। साहेब, स्वागत आहे तुमचं आमच्या पिक्टोग्राम चावडीवरती। साहेब, आम्हाला तुमच्या बालपणाबद्दल ऐकायला आवडेल। बालपण तर म्हणजे पहिलीपासूनच तर 10वीपर्यंत, त्यातल्या 7वीपर्यंत मी आश्रमशाळेमध्ये होतो, ज्या शासकीय आश्रमशाळा असतात। त्या टायमाला तर अशी परिस्थिती होती की पक्क्या इमारतीच नव्हत्या, कुडाच्या इमारती होत्या। अशा ठिकाणी 7वीपर्यंत शिक्षण घेतलं। त्यानंतर अक्कलकोट तालुक्यामधल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मी 9वीपर्यंत शिक्षण घेतलं, 8वी आणि 9वी। आणि मग 10वीला तळोदा शहरात त्या ठिकाणी सेट हायस्कूलला त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं। आणि मग 10वी 11वी पास झालो, 12वी पास झालो। त्यानंतर मी मुंबई येथे माझे काका त्या ठिकाणी सहाय्यक पोलीस आयुक्त होते, पोलीस विभागात होते, तर त्यांच्यामार्फत मी तेथील वसतिगृहामध्ये त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं। आणि कीर्ती महाविद्यालय दादरला त्या ठिकाणी FY ते TY पर्यंत शिक्षण घेतलं। पॉलिटिकल सायन्समधून मी त्या ठिकाणी पदवीधर झालो। त्यानंतर मग स्पर्धा परीक्षांमध्ये MPSC मार्फत मी पहिल्याच अटेम्प्टमध्ये त्या ठिकाणी परीक्षा पास झालो। आणि PSI म्हणून त्या ठिकाणी नेमणूक, म्हणजे एक वर्ष प्रशिक्षण नाशिक येथे घेतलं। आणि त्यानंतर माझी नेमणूक मुंबईमध्येच एका चांगल्या ठिकाणी म्हणजे जुहू पोलीस स्टेशनला माझी त्या ठिकाणी नेमणूक झाली। मग पोलीस विभागात काम करताना जुहूला बरेचसे म्हणजे त्या ठिकाणी फार उच्चभ्रू लोकही होते आणि काही झोपडपट्टी होती, मिक्स वस्ती होती। तर मग एक पोलीस खात्यात थोडा अनुभव त्या ठिकाणी असा आला की अंतर किती आहे आपल्या ह्याच्यामध्ये, की एक गरीब जनता झोपडपट्टी आणि श्रीमंत लोक आणि मिडल क्लास लोक ह्यांच्या समस्या काय आहेत, बरोबर, गरिबांच्या काय समस्या आहेत, श्रीमंतांच्या काय समस्या आहेत आणि मिडल क्लास लोकांच्या काय समस्या आहे, ह्या ठिकाणी एक अनुभवायला मिळालं की वेगवेगळ्या समस्या आहे। तर तो एक अनुभव वेगळा आला पोलीस खात्यामध्ये। असं 26 वर्ष मी त्या ठिकाणी काम केलं। त्यानंतर मधल्या काळामध्ये माझी नागपूर येथे बदली झाली प्रमोशनवरती।
मी PSI ते PI मुंबईला होतो. PI म्हणून मला नागपूर येथे बदली दर्शवण्यात आली. त्या ठिकाणी मी नागपूर शहरात कळमना म्हणून पोलीस स्टेशन होतं, त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक म्हणून त्या ठिकाणी हजर झालो. आणि मग त्या ठिकाणी 3 वर्ष मी काम केलं. त्या ठिकाणी काही अनुभव, एक वेगळाच अनुभव त्या ठिकाणी. प्रशासन, पोलीस प्रशासन म्हटलं की अनेक वेगवेगळे अनुभव असतात. सगळ्यात ह्या 26 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये सगळ्यात आव्हानात्मक परिस्थिती कधी वाटली तुम्हाला? तो एक किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल. हो, तर नागपूर येथे असताना एक KDK कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तर त्या ठिकाणी मुलींना सर्वांना युनिफॉर्म असतो त्या ठिकाणी. आणि वसतिगृहामध्ये त्या ठिकाणी वसतिगृह होतं मुलींचं वेगळं. एका मोनिका किरणापुरे नावाच्या त्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तरुणीचा त्या ठिकाणी मर्डर झाला. चाकूने भोसकून 3 जणांनी तिचा खून केला. ही घटना एवढी भयंकर होती की ज्या टायमाला ही घटना घडली तर त्या तरुणांनी त्या मुलीला पायी चालत जात असताना मोटरसायकलवर येऊन चाकूने सपासप वार केले. ती जागीच कोसळली. तर वार करताना शेजारी जे लोक धावून आले त्यांच्या बाजूने देखील त्यांनी ते शस्त्र उगारलं, म्हणून ते लोक देखील भीतीने पळून गेले. अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काही कार्यकर्त्याने, मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी त्याला रिक्षामध्ये घातलं आणि हॉस्पिटल नेलं. रस्त्यातच तिचं दुर्दैवी मृत्यू झाला. आणि ही घटनेचा पडसाद एवढा उमटला की संपूर्ण नागपूर शहरामध्ये सर्व शाळा, कॉलेज हे सर्व बंद ठेवण्यात आलं. मोठ्या प्रमाणात मोर्चे काढण्यात आले की जोपर्यंत आरोपी पकडले जात नाही तोपर्यंत. पोलिसांपुढे एवढं मोठं आव्हान होतं की ह्या गुन्ह्याचा हेतू समजून येत नव्हता. कारण कुठलाही गुन्हा करताना एक हेतू असतो, मोटिव्ह असतो, तो समजून येत नव्हता. कारण ह्याच्यामध्ये असं झालं होतं की त्या मारेकऱ्यांना एका दुसऱ्या मुलीला मारायचं होतं. त्यांनी सुपारी घेतली होती, परंतु चुकीने, मिस्टेकन आयडेंटिटीने दुसरी मुलगी मारली गेली होती. कारण नागपूरमध्ये उन्हाळा कडक असतो, सर्व मुलं मोठ्या प्रमाणात मुली तरी स्कार्फ घालत असतात, त्यात चेहरे ओळखून येत नाही. त्या पद्धतीने त्याचा मर्डर झाला. तर मग ते मिस्टेकन आयडेंटिटी असल्याने जे मोटिव्ह समजून येत होता. कारण त्यांचं कोणी आईवडील तिचे शिक्षक होते, मुलगी खेडेगावातून त्या ठिकाणी आलेली होती, कुठलंही त्यांचं शेताविषयी, नातेवाईकांविषयी कुठलेही वाद नव्हते, म्हणून थोडंसं अवघड असा हा विषय होता. तर त्या ठिकाणी संपूर्ण महिनाभर ही तपास चालला. त्या ठिकाणी संपूर्ण शहर बंद, जिल्हा बंद, शाळा बंद, कॉलेज बंद, असे रस्ता रोको अशी परिस्थिती होती. आणि काय गुन्हा काय उघडकीस येत नव्हता. हा माझ्या पोलिसांच्या हद्दीतला नव्हता, परंतु त्या टायमाचे आमचे पोलीस आयुक्त साहेब होते, त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना, जे ठाणेदार होते, सर्वांना बोलवलं आणि हा गुन्हा कुठल्यापासून उघडकीस झाला पाहिजे. तर तुम्ही काही प्रयत्न करायचे असेल करा, तुमची हद्द नसेल तरी तुम्ही प्रयत्न करू शकता आणि करा. मी बाजूच्याच पोलीस स्टेशनला होतो. मग मलाही सांगण्यात आलं. मग त्यानुसार मी तपासाला सुरुवात केली. मला वेळही तसा दिला त्यांनी. त्या पद्धतीने हा गुन्हा मी एक 7 ते 8 दिवसामध्ये उघडकीस आणला. त्याच्यामध्ये मारेकरी पकडले गेले, ज्यांनी ही सुपारी दिली होती ते देखील पकडले गेले. आणि त्याच्यावरून मग ह्या गुन्ह्यामध्ये म्हणजे एवढी जटिल असा गुन्हा होता की तो महिनाभर उघडकीस आला नाही. काही धागेदोरे नव्हते, काही नव्हतं. अशा स्थितीमध्ये मी फक्त त्यांच्या मोबाईलवरून एक डम डाटा आपण त्या ठिकाणी घेऊन, त्या ठिकाणी जवळपास 2.5 ते 3 लाख कॉल होते त्या दिवसांचे, ते सर्व फिल्टर करून त्यातून आपण ते मारेकऱ्यांचे नंबर काढले आणि त्यांना नेमकं हेरून आपण त्यांना जेरबंद केलं. आणि त्यांना काही दिवसापूर्वी म्हणजे 2-3 वर्षापूर्वी त्यांना त्याची जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. कोर्टाने अतिशय चांगल्या पद्धतीने आणि पोलिसांनी देखील ह्या गुन्ह्याला चांगल्या पद्धतीने तपास आणि मग चांगल्या पद्धतीने ट्रायल चालवून त्या परिवाराला न्याय दिलेला आहे, किरणापुरे परिवाराला. तर त्या गोष्टीचं समाधान आहे. असा जटिल गुन्हा महाराष्ट्रातला असा एकमेव गुन्हा ज्या ठिकाणी महिनाभर नागपूरसारखं शहर, उपराजधानी आपण ज्याला म्हणतो, ते बंद होतं. घटनास्थळाला कधीही नाही भविष्यामध्ये, म्हणजे मागच्या काळामध्ये तरी मुख्यमंत्र्यांना भेट द्यायची वेळ आली. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना जागेवर भेट द्यावी लागली, लोकांचं सांत्वन करायला लागलं घटनास्थळाला. अशी परिस्थितीमध्ये असा गुन्हा उघडकीस आणल्याचं समाधान तिथल्या नागरिकांनी, माझे भरपूर सत्कार केले, नागपूरकरांनी भरपूर. त्या ठिकाणी शासनातर्फेही कौतुक करण्यात आलं, पारितोषिकही देण्यात आलं.
त्याचं समाधान वाटलं की पोलीस ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण अनेक वेळेस बघतो, न्यूजपेपरमधनं पण आपल्याला कळतं किंवा चित्रपटांमध्ये आपण बघतो, राजकीय दबाव कितपत असतो अशा मोठ्या हाय प्रोफाईल केसला? काय असतं, ज्या ठिकाणी पब्लिक इंटरेस्ट असतो, लोकांचं ज्या ठिकाणी जास्त, त्या ठिकाणी लोक जास्त इन्व्हॉल्व होतात अशा केसमध्ये, त्या ठिकाणी राजकीय दबाव होऊ शकत नाही. कारण कसं असतं की प्रत्येक गोष्टीच्या हालचालीवरती लोकांचंही लक्ष असतं, त्या नातेवाईकांचं लक्ष असतं. राजकीय लोक अशात पडले तर त्यांचं त्या ठिकाणी बदनामी होऊ शकते, त्यांच्या विरुद्ध वातावरण जाऊ शकतं. म्हणून अशा गोष्टीमध्ये कोणी पडत नाही, राजकीय लोकांना पडू पण नाही अशा गोष्टीमध्ये. कारण असं कोणावर अशा पद्धतीने गुन्हा घडलेला असेल, कोणाला अन्याय झाला असेल, मोठा परिवारातला व्यक्ती दगावला असेल, तर अशा ठिकाणी राजकीय दबावाचा जास्त काही फरक पडत नाही. साहेब, आता राजकारणात आल्यानंतर ज्यावेळेस पोलीस प्रशासन तुमच्या आजूबाजूला असतं, एक काय भावना असते मनात? परत तुम्हाला वर्धीतले पाडवी साहेब आठवतात? वाटतं कधी कधी असं की आज आपण कधी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटायला जातो, त्याच्या बाजूला बसतो, समोर बसतो, त्याच्या जवळ जाऊन बोलतो. बरेच योग पण आले, त्यांच्यासोबत जेवायचे योग आले. त्या टायमाला असं वाटतं की आपण कुठं होतो. आज जरी अधिकारी असतो तरी त्यांच्या पाठीमागे उभं राहिलो असतो, लांब उभं राहिलो असतो, बसू शकलो नसतो. आज त्यांच्यासोबत बसायची संधी केवळ राजकारणात आलं नाही आणि मला माझ्या मतदारसंघातील लोकांनी माझ्यावर विश्वास व्यक्त करून मला निवडून दिल्याने त्या ठिकाणी हे अधिकार प्राप्त झाले. आणि म्हणून मी एवढ्या मोठ्या व्यक्तींसमोर, मुख्यमंत्र्यांसमोर त्यांना कधी जाऊन भेटू शकतो मी, असे त्या ठिकाणी अधिकार प्राप्त करून दिले. तर प्रशासनातनं राजकारणात येण्याचा निर्णय कसा घेतला साहेब? असं होतं की मला समाजकारण करण्याचं सुरुवातीपासून आवड होती. त्या ठिकाणी दवाखान्यात जे काही रुग्ण असतील, आजारी व्यक्ती असतील, अशांना मदत करण्याची माझी पहिल्यापासून सवय होती, जेव्हा नोकरीत असताना देखील. अशा पद्धतीने एक समाजकारण करण्याची ओढ माझ्यामध्ये होती. काही असलं तरी आपण गोरगरिबांना मदत करणे, सर्वसामान्यांना मदत करणे, दवाखान्याचं असेल किंवा शिक्षण आरोग्याकडे जास्त करून भर, की त्यांना काय जी मदत आपल्यापासून करता येईल ती केली पाहिजे. आणि सुदैवाने मी नोकरीत असताना, अंधेरी पोलिस असताना, त्या ठिकाणी मला भारतीय जनता पक्षातर्फे ऑफर आली. माननीय मुख्यमंत्री महोदय आपले फडणवीस साहेब आहे, मग आपले मंत्री महोदय महाजन साहेब आहे, गिरीश भाऊ महाजन, ह्यांच्या माध्यमातून आमचे आत्ताचे महामंत्री राज्याचे विजयभाऊ चौधरी आणि डॉक्टर शशिकांत वाणी, हे माझे ते आमच्या परिसरातले ज्येष्ठ नेते, यांनी मला सांगितलं की तुझं काम चांगलं आहे, तू जर राजकारणात आला नोकरी सोडून तर नक्की त्या ठिकाणी तुला चांगली संधी त्या ठिकाणी मिळू शकते आणि आयुष्य म्हणजे त्या ठिकाणी तुला राजकीय भवितव्य मोठं त्या ठिकाणी मिळू शकतं. मग तो निर्णय घेतला. निर्णय घेताना थोडीशी अडचण आली, कारण परिवार, मुंबईला राहणं, मुलगी, मग परत राजकारणात कसं आहे की सक्सेस होणं अगदी हे महत्त्वाचं असतं. आणि जर समजा सक्सेस झालो नाही तर पुढचं काय, परिवाराचं काय, आपलं काय, कुठला व्यवसाय नाही, शेती आहे, ठीक आहे, शेती पण थोड्या प्रमाणात मग कसं होईल पुढचं असं. परंतु मोठ्या नेत्यांच्या त्या ठिकाणी आपल्याला सपोर्ट होता. मग त्यांच्या पाठिंब्यामुळेच मग मी त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि मग VRS घेतलं मी, व्हॉलेंटरी रिटायरमेंट. आणि मग 2019ला निवडणूक लढलो. एक साधारण 8,000 मतांनी सुरुवातीला जिंकलो. आता दुसऱ्यांदा मी 53,000 जिंकलो. त्याचं एक समाधान आहे की आपण त्या ठिकाणी काम करतो आहे समाजकारणाच्या माध्यमातून. राजकारण कमी आणि समाजकारण जास्त. खूप कमी नेते अशा विचारांचे असतील महाराष्ट्रात असं आम्हाला वाटतं. मगाशी तुम्ही उल्लेख केला आदरणीय देवेंद्रजींच्या आणि तुमच्या गोष्टींबाबतचा. तुमचं आणि देवेंद्रजींचं नातं कसं आहे? अतिशय चांगलं. कारण आपले नेते आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशामध्ये देखील कुठेही गेले तर देवेंद्रजींना आदराच्या भावनेने सर्व लोक बघतात. चांगलं चरित्र त्यांचं, एकदम निष्कलंक चरित्र आणि काम करण्याची पद्धत आणि बोलण्याचं आणि सर्वांची वागण्याचा त्यांचा व्यवहार अतिशय नम्र आहे. चांगल्या पद्धतीने कधीही ते रागवत नाही, कधी रागवताना मला दिसले नाही. आणि सर्वांना घेऊन चालणं आणि अतिशय अभ्यासू असे ते नेते आहेत. आपण बघतात की विधानसभेमध्ये बोलताना त्यांच्या बोलण्यानंतर कोणाला बोलणं शिल्लक राहत नाही, कोणी बोलू शकत नाही, अशा पद्धतीने ते बोलतात. अतिशय प्रभावी नेतृत्व ह्या महाराष्ट्र राज्याला मिळाल्याने
मी स्वतःला भाग्यवान समजतो की त्यांच्या जे काय मंत्रिमंडळ आहे किंवा जे काय त्यांचं पक्षाचे आमचे नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. खरोखर सौभाग्य माझं असं मला वाटतं. अजून एक प्रश्न असा आहे की आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळतेच आहे, पण असं कुठं वाटतं की मंत्रिपद मिळालं किंवा कुठलं तरी मंत्रिपद हवं किंवा मिळाल्यानंतर मी एखादी अचिव्हमेंट आपण म्हणतो ना गोल, तो अचीव्ह करायला आवडेल? हो, मला सुरुवातीपासून असं वाटतं, आमदार झालो की मला असं वाटलं की माझ्या भागाच्या परिसराचा मतदारसंघाचा विकास इतर राज्यामध्ये जसे काही मतदारसंघ आहे जसा विकास झालेला आहे त्या ठिकाणी शासकीय इमारती असतील, रस्ते असतील, ज्या काही भौतिक सुविधा असतील, ज्या काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विजेचा प्रश्न असेल, अजून जे काही बाकीचे ज्या शेतकऱ्यांना ज्या आवश्यक गोष्टी आहे, शेतपाणंद रस्ते असतील, मग अशा गोष्टी मी माझ्या मतदारसंघात का करू नये ह्यासाठी मी सतत प्रयत्न करत असतो. आणि मागच्या संपूर्ण ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी तेच शेतकऱ्यांसाठी शेतापर्यंत, घरापासून बांधापर्यंत रस्ते, वीज, कारण मी जेव्हा आमदार झालो त्यानंतर सर्वात जास्त तक्रारी माझ्याकडे ह्या प्राप्त होत्या की शेतकऱ्यांना वीज पूर्ण 5 तास देखील मिळत नाही, 6 तास देखील मिळत नाही, कडाक्याचं ऊन असतं, पिकं जळून जातात. अशा परिस्थितीमध्ये लोक डायरेक्ट मला तक्रार करायची की आमच्या आज रोहित्र जळालं, म्हणजे DP जळाली आहेत. मी ते दररोज स्वतः प्रयत्न करून, स्वतः फोन करून त्यांना त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त 10-12 तासात त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करायचो. मी ते बघितलं की शेतकऱ्यांचा सर्वात मोठा प्रश्न हा विजेचा आहे. म्हणून मी आपले मुख्यमंत्री महोदय ह्यांच्या पाठीमागे साधारण मागच्या 2 वर्षापासून मागे लागलो होतो की माझ्या भागामध्ये 150 ते 200 ट्रान्सफॉर्मर पाहिजेत, सबस्टेशन त्या ठिकाणी लोड जास्त आहे म्हणून सबस्टेशन पाहिजे. तर मी त्यांच्याकडे वारंवार मागणी करून त्यांनी मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही एवढे सबस्टेशन दिले नसेल, 7 सबस्टेशन माझ्या मतदारसंघात दिले, जवळपास 170 ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी दिले. गावामध्ये 2-2 ट्रान्सफॉर्मर, शेतामध्ये जिथे ज्या ठिकाणी लोड असेल त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर असं बसवण्याचं काम सुरू आहे. तर त्याचं एक समाधान आहे की आपण आपल्या भागाचा विकास हा इतर भागात जो झालेला आहे, आपला आदिवासी भाग आहे, तर ह्या भागात देखील तसा विकास झाला पाहिजे, ह्या पद्धतीने मी काम करण्याचं माझं एक विजन आहे. शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघ किंवा नंदुरबारचा ज्यावेळेस उल्लेख होतो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, तर आदिवासी समाज जास्त त्या जिल्ह्यामध्ये आहे. तर अशा आदिवासी दुर्गम भागामध्ये आमदार म्हणून पहिल्यांदा काम करताना सगळ्यात मोठी समस्या तुम्हाला कुठली वाटली? सर्वात मोठी समस्या म्हणजे आजही आपण कधी कधी टी व्हीवर बघतो, पावसाळ्या दिवसामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस वगैरे झाला, त्या छोटे छोटे नदी नाले येऊन गेले. अजूनही अशी काही पाडेवाड्या वस्त्या माझ्या भागामध्ये 19 गावं असे जिथं अजून पण कनेक्टिव्हिटी नाही आहे. अतिदुर्गम भाग आहे, त्या ठिकाणी 2-2 डोंगरमध्ये असल्या कारणाने त्या ठिकाणी आपण रस्ते करू शकलो नाही, नद्यांना पूल करू शकलो नाही, कारण छोट्या छोट्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी लाईट पोचवू शकलो नाही, परंतु मी लाईट त्या ठिकाणी फार पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण माझ्या भागामध्ये इलेक्ट्रिसिटी 100% होईल. कनेक्टिव्हिटी देखील झाली पाहिजे म्हणून आमच्या कलेक्टर महोदया जे आहेत ते मॅडम पण अतिशय त्या ठिकाणी काम करण्याला फार इनिशिएटिव्ह स्वतःहून घेतात. आणि आम्ही त्या 19 गावांपैकी 10 गावांमध्ये आता त्या ठिकाणी आम्ही ते जे पूल आहे, ज्या ठिकाणी एखादी गरोदर माता असेल किंवा वयोवृद्ध आजी आजोबा असतील, त्यांना जेव्हा हॉस्पिटलला आणताना नदी नाल्यातून, झोळीमधून आणि संपूर्ण पाण्याच्या प्रवाहातून अतिशय जीव धोक्यात घालून ते लोक जेव्हा घेऊन येतात, हे दृश्य जेव्हा टी व्हीवर पाहतो तर दुःख होतं. म्हणून ते आपल्याला अशी वेळ येऊ नये परत पुन्हा, म्हणून त्यासाठी मी प्रयत्न करत असतो. आणि त्या ठिकाणी छोटे साकव असतील, जी पदचारी पुलं असतील किंवा पूल करता येईल का असं मी त्या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण ते करू. जसं तुम्ही मगाशी सांगताना उल्लेख केला की पोलीस प्रशासनात असल्यापासून तुम्हाला समाजसेवेची आवड होती. तुमच्याबद्दल आम्ही माहिती ज्यावेळेस बघत होतो त्यावेळेस आम्हाला असं लक्षात आलं की कलावती फाउंडेशनचा उल्लेख वारंवार व्हायचा. आणि मग आम्हाला कळलं की कलावती फाउंडेशन हे तुम्ही तुमच्या आईच्या नावाने चालू केलं. तर यामागचं प्रेरणा काय होती? वेळा अशी होती की मला सुरुवातीपासून आपल्याला सांगितल्याप्रमाणे मला आवड होती समाजकारण करायची. आई वारल्यानंतर मी असं ठरवलं की आईच्या नावाने फाउंडेशन उघडायचं. आणि आपले भरपूर मित्र मुंबईत पण आपण चांगल्या ठिकाणी नोकरी केलीत, त्या मित्रांच्या माध्यमातून त्यांच्याकडून जे काही त्यांच्या मनाप्रमाणे जे काही डोनेशन मिळेल, त्या डोनेशनच्या माध्यमातून आपण गोरगरिबांचे छोटे मोठे ऑपरेशन असतील,
गोरगरिबांना दवाखान्याचे काही हे असतील ते आपल्याला करता येतील का, या माध्यमातून मी हे कलावती पाडवी फाउंडेशनची स्थापना केली. शिक्षणामध्ये जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक परिस्थिती नाही त्यांची, जे त्या ठिकाणी ट्युशनचे पैसे भरू शकत नाही किंवा शाळेतली फी भरू शकत नाही, असे जे विद्यार्थी आहे आणि ज्यांना शहरामध्ये येऊन जर शिकण्याची इच्छा आहे आणि त्या ठिकाणी त्यांना काही पुस्तकांची गरज आहे, काही राहण्याची काही सुविधा नाही, अशा मुलांना मदत करण्यासाठी आपण खास करून कलावती पाडवी फाउंडेशनची आम्ही स्थापना केली. आणि स्थापना केल्यापासून आम्ही गोरगरीब मुलांना फार मदत केली आणि त्या माध्यमातून मग कलावती पाडवी फाउंडेशनचं नाव जिल्ह्यामध्ये येत गेलं की त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा असेल किंवा ॲडमिशनचे प्रश्न असेल, त्या ठिकाणी आम्ही स्वतः जातीने लक्ष घालून त्या मुलांना ॲडमिशन करून देणे आणि काही कागदपत्रांचे जे काही गरजा असतात ज्या प्रशासकीय लेवलला लवकर प्राप्त होत नाही त्या लवकर प्राप्त करून देऊन त्यांचं वेळेत ॲडमिशन होईल यासाठी आम्ही कलावती पाडवी फाउंडेशन आमचा प्रयत्न करतो. आणि त्या माध्यमातून कलावती पाडवी फाउंडेशनच्या कामाच्या माध्यमातून मला थोडंसं त्या ठिकाणी पुढे यायला संधी मिळाली आणि लोकांनी देखील हे राजेश पाडवींचं कलावती पाडवी फाउंडेशन आहे असं त्याला एक पुढं नाव लागलं आणि म्हणून ते हे सगळं काम करत असताना ज्यावेळेस आम्ही तुमचे काही AV बघितल्या त्यामध्ये जनसंपर्क खूप मोठा आहे असं आमच्या लक्षात आलं. लहान मुलं तुमच्या संपर्कात असतात, तरुण असतात, वयोवृद्ध महिला असतात. हे सगळं करताना ह्या सगळ्या लोकांमध्ये जाताना आईची आठवण येते. हो, आईची आठवण येतेच. आता तर असं वाटतं की म्हणजे ज्या टायमाला आपल्याकडे काही नव्हतं त्या टायमाला आई होती ना, आता सर्व काय आहे पण आई नाही आहे, त्याचं म्हणजे दुःख होतं. कधी कधी आठवण येते की बा आता आई पाहिजे होती, की आपण आपला मुलगा काय करतो आता असं, तर ते पाहायला पाहिजे होती पण ते झालं नाही. तर त्या दृष्टीनं मी जेव्हा मतदारसंघात प्रवास करतो, एखाद्या ठिकाणी 4 वृद्ध व्यक्ती 5 वृद्ध व्यक्ती बसलेले असतील तर मी त्या ठिकाणी थांबवतो गाडी, त्यांच्याशी बोलतो, घाईत असेल तर हात तरी देतो त्यांना, काय समस्या असतील त्यांनी हात दिला तर थांबून उतरून त्यांच्याशी बोलतो की मी आमदार आहे, मी कसं उतरणार. ते किती जरी ते गरीब असले, मजदूर जरी असले तरी मी गाडीच्या खाली उतरून त्यांच्या समस्या जाणून घेतो. रस्त्याने कुठं जिथं हात देतील तिथं थांबवते त्या ठिकाणी मी जाणून घेणार. म्हणून लोकांनीच मला हे की बुवा आमदार ज्या ठिकाणी सांगितल्या ठिकाणी थांबतात. गोरगरिबांचे कुठं काही घटना घडली, दुःखद निधन असेल कोणाचं उत्तरकारी असेल, लग्न असेल, गोरगरिबांनी जर मला बोलवलं तर नक्कीच त्या ठिकाणी हजेरी लावतो म्हणजे लावतो मी. म्हणून प्रत्येक गोरगरिबाच्या मनामध्ये त्या ठिकाणी आपण किंवा आमदार कुठंही काही असो त्याला कुठलं हे नाही आहे की आमदार आहे म्हणून तो स्वतःला मोठं समजत नाही. आणि गोरगरिबांना भेटणं, गोरगरिबांच्या कुठे सुखदुःखात येणं, कुठल्याही कामाला नाही म्हणत नाही. म्हणून जनमानसापर्यंत हे काही ही मेसेज माउथ पब्लिसिटी ज्याला आपण म्हणतो ती मोठ्या प्रमाणात माझ्या मतदारसंघात झाली. लहान मुलं देखील मी जेव्हा प्रवास करत असताना एखादी बस जात असेल, बसमध्ये मुलं असेल, एखाद्या मुलानं सांगितलं की राजेश पाडवी सांगितलं की सर्व मुलं खिडकीमध्ये येतात आणि हात देतात. तर हे असं मला स्वतःला चित्र पाहायला मिळतं. त्याच पद्धतीने शाळेतले विद्यार्थी असतील, लहान मुलं, कॉलेजचे विद्यार्थी असतील, मुली असतील, त्या देखील मला हात दिले की मी त्यांना हात देतो. म्हणजे अशा पद्धतीने माउथ पब्लिसिटी जी आहे ती ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात माझ्या बाबतीत झाली. आणि आपलं वागणंही तसंच आहे म्हणून ते लोक आपल्यावर प्रेम करतात. आणि प्रेमाच्या ह्याच्यामुळे आपल्याला एवढ्या मोठ्या मताधिक्याने आज त्या ठिकाणी निवडून दिलं त्याचं समाधान आहे. नाही, नक्कीच जसं तुम्ही म्हटले की माउथ पब्लिसिटी आहेच, पण तुमचं जमिनीवर असणं. एक कविता होती आम्हालाही होती शाळेमध्ये असताना, पतंग जाते आकाशी दोर तिची जमिनीपाशी. तर याची एक प्रचिती आम्हाला काही दिवसांपूर्वी तुमच्याबद्दल अशी आली की तुम्ही बसचा उल्लेख केला. एक बसचा अपघात झाला होता तुमच्या मतदारसंघात आणि त्यासाठी सर्वात पहिले जो कुठल्या लोकप्रतिनिधीने धाव घेतली तर ती तुम्ही होती. तर त्याबाबत तुमचं काय मत, म्हणजे काय वाटलं तुम्हाला त्यावेळेस? काय होतं, त्या ठिकाणी दुर्गम भाग आहे, अतिदुर्गम भाग आहे व शाळा सुरू आहेत. मुलं मुली त्या ठिकाणी शाळेत जाण्यासाठी सकाळपासून उभे असतात. त्या ठिकाणी वस्तीच्या म्हणजे मुक्कामाच्या ST महामंडळाच्या बसेस असतात. त्या बसेस तेव्हा घेऊन निघतात. एका बसमध्ये साधारण 50-100 मुलं असतात, लहान मुलं असतात. कारण एखादी बस असेल तर त्या ठिकाणी इतर प्रवासी असतात आणि मुलंही असतात. पण खास करून आपण मुलांसाठी त्या बसेस शाळेत येण्यासाठी ठेवलेल्या आहेत बसेस. तर त्या मला जेव्हा कळलं की असे बसचा अपघात झाला त्यात विद्यार्थी आहे, माझ्या लक्षात आलं की त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी असतील आणि त्यात खास करून समजलं की सर्व मुली आहेत म्हणून, किंवा 70 मुली आहेत. ताबडतोब मी माझ्या सहाय्यकांना पाठवलं, तिथल्या कार्यकर्त्यांना पाठवलं, मी स्वतः त्या ठिकाणी गेलो. त्यांना आम्ही तात्काळ
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. सर्व डॉक्टरांना मी घरून निघाल्यापासून सर्व डॉक्टरांना, आजूबाजूच्या डॉक्टरांना देखील फोन केले की तुम्ही तात्काळ या ठिकाणी हजर व्हा. सर्व डॉक्टर आले, सर्व नर्सेस त्या ठिकाणी, आणि वेळी ज्यावेळेला 70 मुलांना तपासणं, कारण जो धक्का जो असतो अपघाताचा तो मोठा असतो, त्याच्यात मोठे मोठे माणसं घाबरून जातात. तिथे लहान मुलं आहे, मुली आहेत त्यात खास करून, तर घाबरून कोणाचं काय त्या ठिकाणी दुर्दैवी काही घटना घडू नये म्हणून आपण सर्व मुलांना त्या ठिकाणी रुग्णालयात दाखल केलं, तात्काळ उपचार केले. ज्यांना वाटलं की त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आहे, ट्रॉमा आहे, म्हणजे घाबरलेत, अशांना तात्काळ मी खाजगी रुग्णालय, मी स्वतः माझ्या गाडीने, आपल्या कार्यकर्त्यांच्या गाडीने रुग्णालयात ॲडमिट केलं. त्यांच्या सर्व मुलींचं त्या ठिकाणी आपण एक्सरे करून घेतलं की मुकामार वगैरे कुठे लागला आहे का, डोक्यात मार लागला आहे का, आणि असं करून सर्वांना तपासल्याशिवाय त्या ठिकाणी आम्ही त्यांना घाबरलो. सकाळची 6-6:30ची वेळ होती, म्हणजे काही खाल्लं नसेल म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्यांना नाश्त्याची देखील व्यवस्था केली, चहा पाण्याची, आणि त्यांना सांगितलं काय घाबरायचं कारण नाही, तुम्हाला काय झालेलं नाही, काय असेल तरी आम्ही तुम्हाला चांगल्या रुग्णालयातले उपचार देऊ, घाबरू नका. आणि ही बातमी जशी पसरली तसं त्या परिसरातले जे गावातले विद्यार्थी होते, गावच्या गाव त्या ठिकाणी हॉस्पिटलला त्या ठिकाणी आलं, आणि वेळीच डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध झाले आणि उपचार झाले, आणि सर्वांना तपासून आम्ही मग त्या ठिकाणी 2 मुली, फक्त 3 मुली फ्रॅक्चर होत्या, 2 मुलींना थोडा मुकामार होता, त्यांना खाजगी रुग्णालयात 2 दिवस ठेवलं, उपचार करून त्यांना आम्ही सोडलं. ह्या सामाजिक आणि राजकीय ह्या दोन्ही जबाबदाऱ्या एकत्रितपणे पेलताना कुठली मूल्य तुम्हाला महत्त्वाची वाटतात, जी तुम्ही जसे आत्मसात केलेले आहेत ते इम्प्लिमेंट तुम्ही करतात, तसे इतर राजकीय लोकांनी करावेत, अशा कुठल्या तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी वाटतात? मला असं वाटतं की तुम्ही जर राजकारणी लोकांनी अवश्य करावं, परंतु ते ठराविक वेळीच करावं, जे मीही करतो. राजकारण म्हणजे निवडणूक आली की पूर्ण राजकारणी म्हणून उतरायचं, एरवी निवडणूक नसेल तर समाजकारणच करायचं. कारण राजकारण निवडणूक आहे 5 वर्षांनी येत असतात, परंतु आपण 5 वर्ष लोकांमध्ये राहावं लागतं. प्रत्येक विरोधक असतील, कोणी असतील, कोणत्याही समाजाचे असतील, शेवटी त्यांना लोकप्रतिनिधी एकच असतो, आमदार. सर्व त्यांच्याकडे अपेक्षा असतात, तर त्यांच्या कामं हो ना हो, परंतु त्यांना अटेंड करणं, त्यांना जेवढं शक्य होईल तेवढं शासकीय काय मदत करता येईल कायदेशीरपणे नियमानुसार ती आपण केली पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक राजकारणी व्यक्तीने समाजकारण करावं जास्तीत जास्त, आणि राजकारण इलेक्शनच्या वेळेसच करावं असं मला वाटतं. आणि तरुणांना देखील माझं एक विनंती आहे की ज्या तरुणांना राजकारणामध्ये यायचं आहे त्यांनी समाजकारणापासून सुरुवात करावी. कारण कसं, समाजामध्ये काय दुःख आहे, काय अडचणी आहेत, काय समस्या आहेत, ह्या जाणल्याशिवाय तुम्ही जर डायरेक्ट जाऊन राजकारणात लोकप्रतिनिधी किंवा जनप्रतिनिधी झालात, तुम्हाला त्याची भान राहत नाही. आणि काय होतं, जर तुम्हाला डायरेक्ट जर तुम्ही शाळा कॉलेज शिकलं नाही, तुम्हाला डायरेक्ट जर समजा अधिकारी बनवून टाकलं किंवा डायरेक्ट कॉलेजमध्ये टाकून दिलं शाळा न करता, तर तुमची त्या ठिकाणी काय परिस्थिती होईल, तशी परिस्थिती आता होऊ शकते ह्या ठिकाणी. म्हणून अनुभव फार महत्त्वाचा असतो. म्हणून समाजामध्ये आपण वावरताना समाजामध्ये काय समस्या आहे, महिलांमध्ये काय समस्या आहे, पुरुषांमध्ये काय समस्या आहे, वृद्ध व्यक्तींमध्ये काय समस्या आहे, तरुणांमध्ये काय समस्या आहे, जोपर्यंत आपण समाजात वावरत नाही, आपण तळागाळात फिरत नाही, रूट लेवलला काम करत नाही, गोरगरिबांना भेटत नाही, तोपर्यंत त्याची जाणीव आपल्याला होत नाही. आणि ती जाणीव न होता जर तुम्ही राजकारणात गेले तर तुम्हाला त्या गोष्टीचं भान राहत नाही, आणि तुम्ही हवेत उडतात, जमिनीवर तुमचे पाय राहत नाही, कधी सक्सेस होतात कधी नाही होत, पण जास्त करून अनसक्सेस होतात असं दिसून येतं. दादा, शहादा तळोदा मतदारसंघातील सुशिक्षित तरुणांसाठी तुम्ही मध्यंतरी विधान भवनामध्ये अधिवेशनामध्ये MIDCचा प्रस्ताव मांडला होता शहाद्यासाठी, तर आता ते काम कुठपर्यंत आलंय किंवा त्यामागचं तुमचं एक विजन काय होतं? MIDCचं आता अंतिम टप्प्यामध्ये जाहीर होण्याचं, परंतु त्यामागचं माझं विजन असं आहे की सुशिक्षित तरुण आहे, शिक्षणानंतर सरकारी नोकऱ्या तेवढ्या उपलब्ध नाही आणि मिळत पण देखील नाही, जे 10वी-12वी शिकलेली मुलं आहेत, अशा मुलांना लोकल लेवलवरती, स्थानिक लेवलवरती जर त्यांना नोकऱ्या आपल्याला मिळवून द्यायच्या असतील तर त्या ठिकाणी MIDC आवश्यक आहे. कारण गोरगरीब मुलं असतात, आईवडिलांची तेवढी क्षमता नसते की 10वी-12वी नंतर परत शिकवण्याची. अशा मुलांना, 10वी-12वीच्या मुलांना त्या ठिकाणी MIDC जर झाली तर त्या ठिकाणी ज्या कंपन्या येतील त्यांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळतील, रोजगार मिळेल. आणि जो स्थलांतराचा देखील विषय आहे, जे मोठ्या प्रमाणात आमच्याकडून शहादा असेल, तळोदा असेल, तोरणमाळचा थोडा भाग आहे, ह्या ठिकाणून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातून जे सौराष्ट्र आणि गुजरात आणि पश्चिम महाराष्ट्र ह्या ठिकाणी
ऊसतोड कामगार, शेतमजूर मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतात. जर त्यांना ह्या ठिकाणी आपण जर रोजगार उपलब्ध करून दिला MIDCच्या माध्यमातून, तर त्यांचं स्थलांतर थांबेल आणि त्या ठिकाणी शोषण देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतं. त्यांच्यावरती पैसे सुरुवातीला ॲडव्हान्स देऊन दिले जातात. परिस्थिती अशी असते की ॲडव्हान्स घेऊन घेतात. तिथं गेल्यानंतर ॲडव्हान्सचे पैशामध्ये काम करून घेतात. त्यांना रोजच्या जीवनामध्ये त्यांना काही पैसे मिळाले पाहिजे तेही काही वेळेस त्यांना मिळत नाही आणि त्यांना परत तसंच माघारी यावं लागतं. तर अशी परिस्थिती होते. शोषणापासून लांब परत त्यांची मुलं ह्या ठिकाणी ते 6 महिने 8 महिने स्थलांतर होत असल्याने मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. तर त्यांनाही त्या ठिकाणी शिक्षण मिळेल. ते आपलं गाव सोडणार नाही. गावामध्ये जी काही त्यांची थोडीफार जमीन असेल, शासनाच्या भरपूर योजना आहेत त्या जमिनीसाठी. त्यांना त्या सबसिडी आहेत, कर्ज आहेत, पीक कर्ज आहे, असं आपण मिळवून देऊ शकतो आणि ते थोड्या प्रमाणात शेती करतील आणि ते शेती आणि हा रोजगार MIDCच्या माध्यमातून हे केलं तर स्थलांतर थांबेल आणि ह्या भागात जो काही रोजगाराचा प्रश्न आहे, बेरोजगाराचा प्रश्न, तो नक्कीच त्या ठिकाणी संपू शकेल. हे असं माझं विजन आहे की ह्या ठिकाणी लवकरात लवकर MIDC व्हावी. कारण ह्या ठिकाणी साधनसामग्री देखील मोठ्या प्रमाणात आहे, सधन शेतकरी देखील आहे. सर्वच प्रकारची आजच्या तारखेला महाराष्ट्रामध्ये ऊस जी लागवड झाली, ऊसाची लागवड, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यानंतर 2 नंबरवरती हा नंदुरबार जिल्हा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड झाली आहे. तर त्याच्यातही रोजगार त्या ठिकाणी त्यांना निर्माण होईल. आणि कापूस आहे आणि MIDCच्या माध्यमातून कापसाच्या त्या ठिकाणी टेक्स्टाईल हब जर आपण आणलं तर गुजरातचे मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टर या ठिकाणी यायला तयार आहेत. कारण आपल्याकडे टेक्स्टाईल हब नवापूर येथे उभारण्याचं शासनाचं धोरण होतं, परंतु त्या ठिकाणी जागा नाही आणि लेबर नाही, म्हणून होऊ शकलं नाही. तर माझ्याकडे जागा उपलब्ध आहे असं माननीय मुख्यमंत्री महोदयांना, महसूल मंत्री महोदयांना, वस्त्रोद्योग आणि उद्योगमंत्री महोदयांना स्वतः भेटून मीटिंग घेऊन सांगितलं की मी तुम्हाला जागाही देतो, पाणीही देतो, लेबरही देतो, साधनसामुग्रीही देतो, तर माझ्याकडे तुम्ही उभा राहा. तर तसं त्याला सकारात्मक त्यांनी भूमिका घेतलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही कलेक्टर मॅडम, आम्ही बैठका देखील झाल्या. ROG असतात, रिजनल ऑफिसर, त्यांनी मोजणी देखील केली आहे आणि लवकरात लवकर जागा आम्ही त्या ठिकाणी जवळपास 100 एकर आत्ता तरी एक्वायर ऑलरेडी केली आहेत की जी रिझर्व म्हणून की MIDC प्रस्तावित MIDC म्हणून त्या ठिकाणी आता कुठलंही शासकीय किंवा कुठलीही जागा कोणाला दिली जाणार नाही असं आपण त्या ठिकाणी एक्विजिशन केलं आहे. आणि त्याला लागून असलेली जमीन जी आहे ती खरेदी करून आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात MIDC आणि टेक्स्टाईल हब आपण आणू, जेणेकरून ह्या भागाचा जो काही बेरोजगारीचा प्रश्न आहे तो मिटेल आणि स्थलांतर देखील थांबेल असं मला वाटतं. आमदार राजेशदादा पाडवी यांच्यासोबतच्या गप्पा ह्या आपण आत्ता ह्या भागामध्ये इथंच थांबतोय, पण आपण पुढचा प्रवास दादांसोबतचा हा पुढच्या भागात बघूयात. धन्यवाद.